माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह आणि अपमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तहसीलदार माजलगाव यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात सुनेत्रा अजितदादा पवार या महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असून त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे महिला सन्मानाला ठेच पोहोचवणारे असल्याचं म्हटले आहे। कौटुंबिक दुःख बाजूला सारून जनसेवेसाठी तत्पर असलेल्या महिला लोकप्रतिनिधींबद्दल अशा प्रकारची वक्तव्य पुन्हा होऊ नयेत यासाठी हा निषेध असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। तसेच भविष्यात अशी बेताल वक्तव्य केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। पक्षाच्या वतीनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे बेताल वक्तव्य आमच्या नेत्याबद्दल केलेलं आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तहसील समोर या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। खरं म्हणजे भारताची संस्कृती ही स्त्रीला देवीचा दर्जा दिलेला आहे। आपल्याकडे स्त्री ही खऱ्या अर्थानं एक शक्तीचं प्रतीक आहे। अशा स्त्रीबद्दल आमच्या नेत्याबद्दल त्यांना गुंगी गुडिया म्हणण्याचं पाप या हर्षवर्धन सपकाळने आणि काँग्रेस पक्षाने केलेलं आहे। मला त्यांना खुलं आव्हान द्यायचं आहे की आता इथून पुढच्या काळात तुम्ही माजलगाव मतदारसंघामध्ये फिरून दाखवा, तुमचा योग्य तो आदरातिथ्य चपलाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। मी त्यांचा निषेध करतो जाहीरपणाने आणि यापुढे तरी परमेश्वर त्यांना चांगलं बोलण्याची सुबुद्धी द्यावं असं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल एक अपशब्द वापरलेला आहे। त्याच निषेधार्थ आज माजलगावमध्ये महिला आणि पुरुष यांनी आंदोलन केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जे की अजित पवार गट यांच्या माध्यमातून आज हे आंदोलन होतंय। आपण काही महिला या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत। हे आंदोलन नेमकं तुम्ही कशासाठी करतायत आणि काय मागणी तुमची? महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी गुंगी गुडिया असं म्हटलं आहे। महिलांचा असा अपमान महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी सहन करणार नाही। त्यांच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। तुमच्या या बाबतीत काय प्रमुख मागण्या आहेत? आमचीच मागणी आहे की त्यांच्यावर व्यवस्थित कारवाई केली पाहिजे आणि त्यांना महाराष्ट्र आपल्या शब्दामध्ये पण उत्तर देईल। आपल्यासोबत तसेच पंचायत समितीचे माजी उपसभापती मनसबदार साहेब आहेत, त्यांच्याशी चर्चा करू। काय सांगाल डॉक्टर साहेब आपण या संदर्भात? आमच्या नेत्या आदरणीय ताई उपमुख्यमंत्री ताई यांच्या विरोधात जे काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांनी जे खालच्या पातळीवर टीका केली ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापि सहन करणार नाही। आमचा या ठिकाणी हेच मागणी आहे की काँग्रेसने त्यांचा लवकरात लवकर राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही याच्या मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करू। तसेच या सोबत आपल्यासोबत माजलगाव बाजार समितीचे सभापती देखील आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याशी बोलूयात। अण्णा, काय सांगाल तुम्ही याबद्दल? सांगायचा मुद्दा असा आहे की आज माजलगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जे हर्षवर्धन सपकाळ आमच्या नेत्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्याच्या निषेधार्थ आम्ही माजलगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्याचा निषेध करतो व काँग्रेसला बी सांगू इच्छितो की आपण असला अध्यक्ष कशासाठी केला। त्याच्यामुळं आज आम्ही इथं तहसीलदारला निवेदन देऊन सांगणार आहेत की हर्षवर्धन सपकाळवर लवकरात लवकर कारवाई करावी व येणाऱ्या काळात त्यांनी जर शासनाने नाही कारवाई केली तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आमच्या